नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पीक विमा योजना संदर्भातील 3 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। आजपासून अर्ज प्रक्रियेची स्थिती काय आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे, सध्या शेतकरी काय करत आहेत, ओके, आणि पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाच्या सूचना या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर खरीप 2026 हंगामासाठी पीक विमा अर्ज प्रक्रिया सुरू सध्या झालेली आहे। शेतकरी बांधवांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शेतकरी मंडळींनो लवकरात लवकर अर्ज तुम्ही पूर्ण करून घ्या, ओके। आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर यंदा अनेक पिकांसाठी ई पीक पाहणी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। ही प्रक्रिया जर पूर्ण नसल्यास विमा अर्ज किंवा भविष्यातील दावा तुमचा मंजूर होण्यास खूप जास्त अडचणी येऊ शकतात, त्यामुळे या गोष्टी तुम्ही करून घ्या, ओके। तसेच तिसरी अपडेट म्हणजे की जर एखाद्या शेतकऱ्याने प्रत्यक्ष पीक नसताना चुकीची माहिती देऊन विमा घेतल्याचे आढळले तर संबंधितावर कडक कारवाईसुद्धा होऊ शकते। आधार क्रमांक ब्लॅकलिस्ट करणे तसेच कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा शासनाने दिलेला आहे, ओके। नंतरची अपडेट म्हणजे की पीक विमा अर्जामध्ये नमूद केलेले पीक आणि ई पीक पाहणीतील माहिती एकसारखी असणे आवश्यक आहे। माहितीमध्ये तफावत आढळल्यास अर्ज नाकारला सुद्धा जाऊ शकतो, त्यामुळे अर्ज भरताना प्रत्येक माहिती तुम्ही काळजीपूर्वक तपासूनच भरा, ओके। तसेच नंतरची अपडेट म्हणजे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, तीळ, कांदा यासह अनेक अधिसूचित पिकांना पीक विम्याचा लाभ सध्या मिळणार आहे, ओके। तसेच पावसाबद्दल सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसात कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक तसेच विदर्भातील काही भागांमध्ये चांगलाच पाऊस झालेला आहे, ओके। मात्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अजूनही पावसाची असमानता कायमच आहे। काही ठिकाणी शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाची वाटसुद्धा पाहत आहेत, ओके। आणि सध्या शेतकरी काय करत आहेत त्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे तेथे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि भाताची पेरणी वेगाने सुरू आहे, तर कमी पाऊस असलेल्या भागांमध्ये शेतकरी पुढील पावसाची प्रतीक्षा करत असून काही ठिकाणी आधीच पेरणी झालेल्या पिकांची उगवण ते तपासत आहेत। तसेच शेतामध्ये मशागत, तण नियंत्रण आणि खत व्यवस्थापनाची तयारी सध्या सुरू आहे, ओके। आणि 8वी अपडेट म्हणली की ती म्हणजे की 31 जुलै 2026 ही पीक विमा अर्जाची अंतिम तारीख कायम आहे, ओके। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, त्यामुळे पात्र शेतकरी बांधवांनी वेळेत अर्ज करावा, ई पीक पाहणी पूर्ण करावी आणि कोणतीही चुकीची माहिती जी आहे ती भरू नये, यामुळे भविष्यात विमा दावा करताना कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि पीक विमा योजना, PM किसान, नमो शेतकरी, सोलार पंप, कर्जमाफी आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या सरकारी योजनांचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।